छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक भरपूर होते, त्याच्यामध्ये एकाचं कोणाचंही नाव सांग. बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे. जोरदार टाळ्या याच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचे असा कुठला गुण आहे ज्या गुणाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले? स्वराज्य कधी स्थापन झालं? हात वर करा. 1947. मला 1947 भारत स्वतंत्र झाला. नाही स्वराज्य कधी स्थापन झालं? माहित. नाही माहिती. आपण आता एक काम करूया, छोटे छोटे आणि सोपे प्रश्न घेऊया, कारण अवघड प्रश्न मला असं वाटलं तुम्ही खूप सखो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? 1680. ऑप्शन नाही ठेवायचं, तारीख सांग. 3 एप्रिल 1674. 1680. 3 एप्रिल 1680. 80 का 84? 80. 80. जोरदार टाळ्या याच्यासाठी. दुसऱ्या प्रश्नाचं तिने उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिला विचारूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका कुठल्याही अंगरक्षकाचं नाव सांग. जीवा. जीवा. बरोबर. जोरदार टाळ्या. होता जीवा म्हणून वाचला. बरोबर. तिसरा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे. चौथा. जोरदार टाळ्या. चौथ्या प्रश्नापर्यंत कोणी गेलं नाहीये. जोरदार टाळ्या. नाव सांग तुझं. वैष्णवी नवनाथ वहिले. जोरात. वैष्णवी नवनाथ वहिले. वैष्णवी नवनाथ वैलेसाठी जोरदार टाळ्या. तिच्यासाठी तिसरा चौथा प्रश्न आहे. बघूया आपण ती जिंकते का. खूप विचार करून करावा लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला जिंकलेलं नाव सांग. रायगड. तोरणा. जोरदार टाळ्या. ऑप्शन परत करायचं नाहीये. चौथ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. मित्रांनो इकडे पुढे ये जरा. आता तू नाही, विचार करून विचारावं लागेल. तू जर पाचव्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तू या फेरीची विजेता होणार आहे. तर आता तुला काय वाटतं? मला जिंकायचं आहे 5वा प्रश्न. काय वाटतं तुला? काय वाटतं? मास्क खाली घेतलं तरी चालेल. मला अभिमान वाटते की मला शिवाजी महाराजांविषयी खूप माहिती सांगण्यात मी एक्सपर्ट आहे. अभिमान वाटतो आहे तिला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाबद्दल. ती चौथ्या प्रश्नापर्यंत पोचली, जे कोणी पोचलेलं नाही आहे, तर तिला त्याचा अभिमान वाटते. जोरदार टाळ्या याच्यासाठी. आत्मविश्वास एवढा हवा ना की सर काही झालं तरी मी चौथ्या काय 5व्या प्रश्नाचं काय छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक प्रश्न जरी विचारले त्याचं उत्तर मी देईल, असा आत्मविश्वास जर असेल ना तर नियती देखील तुम्हाला मदत करते. आत्मविश्वास ठेवायचा. आत्मविश्वास ठेवायचा. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न तुला जर जिंकलीस तर नक्कीच तुला उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. आणि तुला सगळ्यात अवघड प्रश्न मी विचारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 1974ला रायगड इथे झाला. सॉरी, 1974 नाही 1674ला. 1674 रायगडवरती झाला. दिनांक सांगता येईल? जर हिने दिनांक बरोबर सांगितलं तर हिचं विजेता म्हणून आपण घोषित करणार आहोत. दिनांक साल बरोबर सांगितलेलं आहे. दिनांक विचार कर. आपण हिला टाईम द्यायचा का? क्या बात आहे. खूप मैत्रिणीकडनं आवाज येतो, मित्रांकडनं आवाजच येत नाहीये. ऑप्शन नाही, एक थोडंसं बारीक. तू साल बरोबर सांगितलेलं आहे, फक्त दिनांक जर हिने बरोबर सांगितला तर ही विजेता होणार आहे. हा 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 खालना अजिबात आवाज द्यायचा नाही. 6 जून. 6 जून 1674. 1674. जोरदार टाळ्या याच्यासाठी. प्रेम घेऊन ये, प्रेम घेऊन ये. आपल्या विद्यालयातील तुझं नाव काय? वैष्णवी वहिले. वैष्णवी वहिले ही प्रथम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिला आपण आपल्या या शिवजयंतीनिमित्त तिची निवड झालेली आहे म्हणून आपण तिला एक प्रतिमा देणार आहोत. प्रतिमा देण्यासाठी मी आपल्या
शाळेच्या प्राचार्यांना विनंती करतो की आपण तुमच्या हस्ते त्यांना प्रतिमा द्यावी. जोरदार टाळ्या याच्यासाठी एकदा. क्या बात आहे, क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. हिच्यासाठी दुसरी अपॉर्च्युनिटी. हिला जर हिचे स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल, हिने कधीही माझ्या स्किल डेव्हलपमेंटला यावं आणि मला सांगावं. ते स्किल डेव्हलपमेंट तिला मोफत आपण शिकवणार आहोत. एकदा जोरदार हिच्यासाठी टाळ्या. थँक्यू. चला आता आपण अजून एक मुलांमध्ये करणार आहोत. मुलांनो तुम्ही तयार राहा. मुलींनी बाजी मारली आहे. आपलं काही खरं नाही आहे. येत्या पुढच्या पिढीमध्ये सगळ्या मुलीच बाजी मारून नेणार आहेत. चला पुढचा प्रश्न असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाचे जनक कोणी म्हटले आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक कोणी म्हटलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक कोणी म्हटले आहे? डॉक्टर बाळकृष्ण यांनी म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. कोणी म्हटले? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्याभिषेक जो काही केला होता याचा एक ग्रंथ लिहिला होता. तो ग्रंथ कोणी लिहिला? हात वर करा ना. ग्रंथ कोणी लिहिला? आवाज नकोय. जोरदार टाळ्या याच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले? 370. जोरदार टाळ्या याच्यासाठी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिले. तिसरा प्रश्न असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कुठला जिंकला? तोरणा. जोरदार टाळ्या. 3 प्रश्नाचं हिने उत्तर दिलेलं आहे. चौथा प्रश्न आपण हिला विचारणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना कधी कैद केलं? आग्र्यामध्ये कधी कैद केलं? नाही सांगता. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात कधी कैद केलं? तू खाली बसली लगेच. सॉरी. प्रयत्न कर ना. श्री स्टेशन सांगू. हां चालेल. तेच तर नाही माहिती. कोणाला माहिती आहे? बरं आग्र्यातनं कधी सुटका झाली? तो पण प्रश्न आहे. आग्र्यातनं कधी सुटका झाली? मित्रांनो एक लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न इतके सोपे विचारतोय ते तुझा आता विचार झाली ना आता गप ना. बरं आग्र्यामध्ये कुणाच्या अंडरमध्ये कैद केलं? 16 मार्च 1666. जोरदार टाळ्या याच्यासाठी. दुसरा प्रश्न असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका व्यक्तीचे बोट काटले होते. कोण तो? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाचे बोट छाटले होते. शाहिस्तेखान. शाहिस्तेखान. जोरदार टाळ्या. तिसरा प्रश्न आपण विचारतोय ते कोणत्या किल्ल्यावरती? लाल महाल. तिसरा प्रश्न. जोरदार टाळ्या याच्यासाठी. चौथा प्रश्न आपण तिला विचारणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य जे निर्माण झाले त्या स्वराज्यामध्ये प्रमुख कोण होते? स्वराज्याचे अष्टमंडळ होतं. अष्टमंडळामध्ये प्रमुख कोण होतं? मोरूची त्र्यंबक. जोरदार टाळ्या याच्यासाठी. नाही 4 झाले. 4 ऑप्शन विचारले होते. मला असं वाटतं मॅडमचे विद्यार्थी असणार आहेत म्हणून एवढे उत्साहित आहेत. जोरदार टाळ्या एकदा याच्यासाठी. मला ही जोरात हळूच म्हणते. सोपे विचारा कारण मी अंतिम फेरीमध्ये पर्यंत पोहोचलेले आहे. असं काही नाही आहे. मी हे करणार आहे. जो माझ्याकडे पहिला प्रश्न येईन तो तुला विचारणार आहे. कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? कोंढाणा किल्ल्याला
अजिबात आवाज येऊ देऊ नका. सिंहगड सिंह गड नक्की का कोण म्हणते म्हणून? नाही सिंहगड 100% हा. खात्रीने हा. नक्की. काय नाव दिले? सिंहगड. जोरदार टाळ्या याच्यासाठी. क्या बात आहे. मुलांनो मला बोलवा राव तुमच्याकडे. इकडे सगळ्या मुलीच बाजी मारायला लागलेत. हा नाही. जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. चला पुढचा प्रश्न मुलांमध्ये. आता मुलींमध्ये खूप झालं, मुलांमध्ये आपण जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? तीन एप्रिल 1680. 3 एप्रिल 1680. जोरदार टाळ्या याच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता तह केला होता? पुरंदरचा तो. जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला होता. तिसरा प्रश्न आहे, स्वराज्याच्या न्यायाधीशपदी कोण होते? माझ्याकडे बघ, इकडे बघ, तिकडे नाही, माझ्याकडे बघ. सर सरनोबत हम दुसरे जवळ आले, जवळ आले, जवळ आले. जोरात जोरात. तू तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर दिले, चौथा प्रश्न तुला विचारेन. नाही येत. हा सरनोबत जवळ आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या न्यायाधीशपदी कोण नियुक्त केले होते? नाही येत. चला कोण सांगू शकते? बोल. अनाजी दत्तो. निराजी अनाजी दत्तो. अनाजी दत्तो नाही, ते सदस्य होते. मुलीनो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य न्यायाधीशपदे निराजी रावजी होते. न्यायाधीशपदी ते सदस्य होते. पुढचा प्रश्न असा आहे, मुलांनो तुमच्यासाठी. तुम्ही राव प्रयत्न करतोय, मी मुलगा असून मुली बाजी मारतात राव, असं काय करताय? हा चला पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये किती किल्ले हस्तगत केले होते? परत परत प्रश्न विचारतोय. आता जर चुकला ना, नाही 370 किलो. 370. जोरदार टाळ्या याच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? गागा कमॉन 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 कमॉन. गागा भट्ट नाही. रामदास स्वामी. रामदास स्वामी. जोरदार टाळ्या याच्यासाठी. खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हो रामदास स्वामी. कुठून आले? मागून आले. इमानदार आहे, त्यांनी स्वतः कबूल केलं, मागून आलेला आहे. तरी पण आपण याचा दुसरा प्रश्न काउंट करतोय, कारण तुला माहित होतं ना? पण हो माहित होतं पण लक्षात नव्हतं. हो. नक्की का? नक्की. इमानदारीत. ओके चला पुढचा प्रश्न याला विचारतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. जोरदार टाळ्या. सगळ्यात शेवटचा तिसरा आणि चौथा प्रश्न तुला विचारतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तू थोडक्यात माहिती सांग. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता शहाजीराजे भोसले ह्या होत्या. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले होते व त्यांनी शिवाजी महाराजांना एक पुत्र होते, त्यांचे नाव संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे होते. शिवाजी जोरदार याच्यासाठी टाळ्या.
मी याला हा प्रश्न का विचारला, एक प्रश्न विचारला, त्याला म्हटलं तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती दे. हा तब्बल 35 सेकंद व्यवस्थित छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती दिली. त्यामुळं हा प्रश्न देखील तो चौथा विजेता ठरलेला आहे. का याचं कारण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सांगू शकतो, पण माहिती म्हटलं की अचानक विचारल्यानंतर सांगता आली पाहिजे, किमान 30 सेकंद तरी. मी सेकंद टाईम ठेवला होता की म्हटलं अरे यांनी जर 30 सेकंद जर माहिती दिली तर याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं पण गृहीत धरूया. आणि हा प्रश्न माझा होता, छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला कमीत कमी 1 मिनटं तरी व्यवस्थित माहिती देता आली पाहिजे. ठीक आहे. चौथा प्रश्न यांनी उत्तर बरोबर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले, चौथ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता आपण त्याला शेवटचा प्रश्न विचारूया. तुला काय वाटतं, प्रश्न सोपा असेल का अवघड? आता अवघडच विचारणार आहे. का? मी सोपाही विचारू शकतो. कसा विचारू सांग? कसा विचारू? कसं पण विचार. मागणं शिक्षक खूपच सपोर्ट करतात असं वाटतंय मला. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात सोपा प्रश्न याला विचारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्या किल्ल्यावरती समाधी आहे? रायगड. जोरदार टाळ्या याच्यासाठी. नाव सांग. प्रतीक ज्ञानेश्वर आल्हाट. प्रतीक ज्ञानेश्वर आल्हाट यांनी 5ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि आपण त्याला या फेरीचा विजेता ठरवणार आहोत. जोरदार याच्यासाठी टाळ्या. आता मुली जिंकणार नाही, पण 2 मुली आहेत मुलगा जिंकला. याच्यासाठी जोरदार टाळ्या. याच्यासाठी स्पेशल असं आहे, याच्या आयुष्यामध्ये स्किल कुठलेही असो ते डेव्हलपमेंट प्रॅक्टिकली कसं करायचं या संदर्भामध्ये आपण आपल्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पूर्णपणे फ्री देणार आहोत. तर ते याचं आपल्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये त्यांना आपण स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये पूर्ण तुमच्या प्रत्येक शासनाचा मार्गदर्शन आहे आणि तुमच्या माझ्याकडे आहे. यामुळे खरं जीवनात सगळ्या गोष्टी आहेत. हे तुम्ही सगळं आपण बरोबर करताय. तर बरोबर करताना तुम्हाला सर्वांना मोबाईल यूज करता हात वर करा. आणि मोबाईल कोण यूज करता हात वर करा. खरं खरं नक्की यांना सगळ्या गोष्टी हात खाली करायचं मला. तुम्ही संध्याकाळी गेल्यानंतर युट्यूब चॅनलवरती आज हे कधी उद्या युट्यूब चॅनलवरती प्रसार होणार आहे. तुम्हाला सर्च करायचं असेल तर भक्ती शक्ती यशस्वी आणि श्रीमंत बुक या 2 युट्यूब चॅनलवरती हे प्रसार होणार आहे. शिवाय आपलं न्यूज चॅनल इंडियन ऑफ त्याच्यावरती प्रसार तुम्ही बघू शकता. आणि यांच्या अंतिम निवड झालेल्या 19 फेब्रुवारी यांना परत 5 प्रश्न उत्तर द्यायचं. जर यांनी 5 प्रश्न त्या ठिकाणी कोणीतरी आपल्या विद्यालयाचा व्हावा किंवा खूप विषय आपले 10 विद्यालय एकत्र आलेले आहेत. 4 विद्यालय झालेले आहेत. त्यातले 6 विद्यार्थी आहेत. पण आपल्या विद्यालयामध्ये 1 नाही 2 नाही तर 3 विद्यार्थी आहेत. त्याचा जोरदार करा. प्रत्येक विद्यालयामध्ये एक निवडलेलं आहे. आपल्या विद्यालयामध्ये टोटल 3 निवडले आहेत. जर या झाले माझी त्यांची जाऊ तर त्याला मला एकच होणार आहे. आपल्या विद्यालयाचा जर असेल तर मला खूप आनंद होईल. त्याला एक राजमुद्रा आपण भेट देणार आहोत आणि श्रीमंत माळा म्हणून आपण त्याला पुरस्कार देणार आहोत. श्रीमंत माळ्याच्या चेहऱ्यावर आपण त्यांना बसणार आहोत. माझी इच्छा आहे की यांनी त्या चेहऱ्यावरती बसणावं. 21 फेब्रुवारीला आपण तो कार्यक्रम घेणार आहोत. धन्यवाद.